नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। कशा आहात तुम्ही? आशा व्यक्त करते की स्वस्त असाल, मस्त असाल। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आणि भगवान शंकराच्या चरणी नतमस्तक होऊन आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की शिवलीला अमृत जो ग्रंथ आपण बघतो आहोत की त्या ग्रंथाचा भावार्थ आपण बघत आहोत। तर या भावार्थ कथेमध्ये आपण आज 10वा अध्याय बघणार आहोत। 9व्या अध्यायापर्यंतच्या ज्या भावार्थ कथा आहेत त्या आपण सिरियल प्रमाणे बघितल्या। तर आज आपण 10व्या अध्यायाची भावार्थ कथा आपल्याला बघायची आहे। तर या 10व्या अध्यायामध्ये आपण बघणार आहोत की यामध्ये देवी शारदेची कथा आहे। म्हणजे जी शारदा आहे त्या शारदेची कथा आपल्याला या 10व्या अध्यायामध्ये बघायची आहे। आता प्रत्येक अध्यायामध्ये आपण वेगवेगळे चरित्र बघितले, वेगवेगळ्या कथा बघितल्या। सर्व कथेमध्ये आपल्याला भगवान शंकराची सेवा, भगवान शंकराचं नामस्मरण, त्याचप्रमाणे अजाणतेपणे उपासना घडल्यानंतर फळ, असे प्रत्येक गोष्टीमधून, प्रत्येक कथेमधून काही ना काही बोध मिळत आहे। तर प्रत्येकीने श्रावण महिन्याच्या निमित्ताने या सेवा करायची आहे आणि श्रावण महिना संपल्यावरही भगवान शंकराची सेवा ही अविरत करत राहायची आहे। तर चला बघूया आजच्या या शारदेच्या कथेमध्ये नेमकं काय आहे। तर सूत सांगतात की अनर्थ देशातील देवव्रत नामक ब्राह्मण, म्हणजे अनर्थ देशातील एक ब्राह्मण होता देवव्रत नावाचा। त्याला एक शारदा नावाची कन्या होती। आपल्याला शारदेची कथा बघायची आहे। तर देवव्रत नामक हा जो ब्राह्मण आहे त्याला ही शारदा नावाची कन्या होती। आणि या ब्राह्मणाने काय केलं होतं, तर आपली जी कन्या आहे शारदा हिचा 12व्या वर्षीच विवाह लावून दिला होता। तर लग्नानंतर काही दिवस त्याने काय केलं, आपल्या जावयाला आपल्याकडेच ठेवून घेतलं। कारण ही शारदा जी होती वयाने लहान होती, म्हणून या देवव्रताने काय केलं, ब्राह्मणाने काय केलं की आपला जो जावई आहे काही दिवस त्याला आपल्याकडे ठेवून घेतले। एकदा शारदेचा पती स्नान संध्या करून नदीवरून परत असताना त्याला विषारी साप चावला। म्हणजे हा ब्राह्मणाचा जो जावई होता तो स्नान संध्या करून घरी परतत असताना त्याला काय होतं, तर एका मोठ्या विषारी सापाने चावा घेतला आणि तो मरण पावला। त्यावेळी देवव्रताने मोठ्या धैर्याने मुलीला सावरले आणि आपल्या जावयाचे जे आहे ते सर्व उत्तर कार्य त्याने पार पाडले। त्याने आपल्या मुलीला दुःखामध्ये खूप आधार दिला, समजूत काढली आणि आपल्या जावयाचं जे आहे ते उत्तर कार्य या देवव्रत नावाच्या ब्राह्मणाने पूर्ण केलं। कालांतराने एके दिवशी काय झालं की ही शारदा जी होती ती घरी एकटीच होती। आता एकटी असताना त्यांच्या दारावर ध्रुव नावाचा एक ऋषी, म्हणजे अंध ऋषी देवव्रताकडे आले। म्हणजे काही मागण्यासाठी ते ऋषी आले। शारदेने त्यांचा आदर सत्कार केला, त्यांचा मान सन्मान केला। तेव्हा ते ऋषी जे आहे ते अंध ऋषी ध्रुव नावाचे ते या शारदेवर संतुष्ट झाले आणि त्यांनी तिला तुझे सौभाग्य वाढून तुला विद्वान पुत्र होईल असा आशीर्वाद दिला। आता शारदेचा पती अगोदरच मरण पावला होता, म्हणून शारदा अतिशय सुन्न झाली की आपल्याला या ऋषींनी असा आशीर्वाद दिला। तर त्यावरती तिने हसून ऋषींकडे बघितलं आणि आपली दुःखद कथा जी आहे त्याने ध्रुव ऋषीला, अंध ऋषीला सांगितली। तेव्हा ते ऋषी त्या शारदेला म्हणतात की माझा जो शब्द आहे, मी तुला जो शब्द दिला आहे की तुझे सौभाग्य वाढून तुला विद्वान पुत्र होईल, तो शब्द मी खरा करून दाखवेल, तू निश्चिंत राहा। तेव्हा ही गोष्ट शारदेच्या मात्या पित्याला कळाली। तेव्हा त्यांच्याही मनात शंका आली, साहजिकच कोणालाही शंका येईल, पण ध्रुवाने त्यांचे समाधान केले। त्यानंतर देवव्रताकडे राहून ध्रुवांनी शारदेला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायला लावला। या शारदेला त्या ऋषींनी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायला लावला। शारदेकडून उमा महेश्वराचे व्रत करून घेतले व त्याचे उद्यापनही केले। या ऋषींनी शारदेकडून भगवान शंकराची खूप सारी सेवा करून घेतली। असं 1 वर्ष संपलं आणि एके दिवशी रात्री ध्रुव ऋषी आणि शारदा यांना साक्षात उमा महेश्वराचे दर्शन झाले भवानीच्या रूपामध्ये। आणि त्या दोघांना दर्शन झाल्यानंतर
त्यांनी ऋषी शारदेला दुसऱ्या दिवशी म्हणतात की मी जो शब्द तुला दिला आहे तो आता तू खरा कर, असे सांगून ते पुढे म्हटले की जो पूर्वजन्म आहे तिचा, शारदेचा जो पूर्वजन्मीचा जो पती आहे द्रविड देशात असून अजूनही तो या शारदेसाठी तळमळतो आहे आणि तो हिला स्वप्नात भोग देणार आहे, तर तिला होणारा पुत्र शारदानंदन म्हणून विख्यात होईल, असं बोलून ती देवी गुप्त झाली. असं त्यांना, त्या दोघांना दृष्टांत झाला. देवीने सांगितलं की तिच्या पूर्वजन्मीचा जो पती आहे द्रविड देशामध्ये तो अजून या शारदेसाठी तळमळतो आहे आणि तो काय करेल की स्वप्नामध्ये हिला भोग देईल आणि तिला एक पुत्र प्राप्ती होईल आणि त्या तो पुत्र शारदानंदन म्हणून या समाजामध्ये प्रसिद्ध होईल. पुढे देवीच्या वचनानुसार शारदा गर्भवती राहिली. आता शारदा गर्भवती राहिल्यानंतर लोक तिची छळ करू लागले, लोक तिची विटंबना करू लागले, कारण तिला पती नव्हते आणि तेव्हा शारदा निर्दोष होती, परंतु लोक तिचा निंदा करू लागले. तर काय झालं की आकाशवाणी झाली की जे कोणी शारदेची निंदा करेल त्याच्या जिभेला किडे पडतील, अशी आकाशवाणी झाल्यानंतर मग एका जणाने तरी ही शारदेची निंदा केली तर त्याला त्याची प्रचिती आली आणि मग शारदेची सर्व निंदा थांबली आणि तिला पुत्र प्राप्त झाला, म्हणजे तिला मुलगा झाला आणि मुलगा झाल्यानंतर त्या मुलाचे नाव शारदानंदन ठेवण्यात आले. पुढे हा शारदानंदन खूप विद्वान पंडित म्हणून नावारूपास आला. पुढे दैवयोगानं शारदेची व द्रविड देशातील म्हणजे तिच्या पूर्वजन्मीच्या पतीची श्री क्षेत्र गोकर्ण येथे शिवरात्रीस भेट झाली. पती पत्नी पुत्र यांचे सगळ्यांचे मिलन झाले. कशाच्या प्रभावाने? ओम नमः शिवाय आणि उमा महेश्वर जे व्रत त्यांनी केलं त्याच्या प्रभावामुळे. आणि हे सर्वजण पुढे कैलास लोकी निघून गेले. तर अशी होती ही शारदेची कथा. बघा तुम्ही, ओम नमः शिवाय मंत्राचा आपण यापूर्वीही 2 कथा बघितल्या. म्हणून भगवंताचं नामस्मरण हे खूप महत्वाचं आहे. भलेही तुम्ही कोणत्याही परिस्थितीत घ्या, कोणत्याही ठिकाणी घ्या, कोणत्याही जागी घ्या, परंतु भगवंताचं नामस्मरण घेतलं गेलं पाहिजे. तर अशी होती शारदेची कथा. पुढच्या अध्यायामध्ये भेटूया एका नवीन कथेसोबत. सर्वांना श्री स्वामी समर्थ.